आलीस त्या दिवशी काय म्हणाली होतीस? मी आता ना लई शिकेन, लई मोठी होईन आणि मग ना स्वतःचा संसार थाटेन आणि ते एकदा झालं ना का मग घरात सगळीकडे अशी झाडच लावेन. केवढी स्वप्न होती तुझ्या डोळ्यात. अश्रूंबरोबर वाहून गेली का ती स्वप्न? मग आता त्या दृष्टीने विचार करायला लाग बरं. आपल्याला आपलं आयुष्य उभं करायचंय. शिकलीस तर स्वतःच्या पायावर उभी राहू शकशील. हे सगळं करताना आता पास झालं. एक्सटर्नली ऍडमिशन घेऊया तुझी. अभ्यास सांभाळून बाकी सगळ्या गोष्टी कर. शिक, मोठी हो. त्यात खरा स्वाभिमान आहे. आणि तुझ्या बाळाला गरज नाही दुसऱ्या कोणाची. त्यामुळे कोणासाठी कुडत राहू नकोस. उभी राहा. स्वतःच्या बाळासाठी उभं राहायचंय तुला. माझं बाळ. वहिनी मी तर शिकेन हो, पण मी फक्त माझाच विचार करत राहिले तर मग माझ्या बाळाचा विचार कोण करणार? कारण सध्या तरी माझ्या बाळाजवळ माझ्याशिवाय कोणीच नाहीये. आता अजून विचार नको करू. सगळं नीट होणार आहे. काही विचार नको आणूस डोक्यात. सो सॅड. ऐक ना, तू मला शेअर करू शकतोस हा? माझ्याकडे वेंट कर ना. तुला माहिती आहे माझे सगळे फ्रेंड्स म्हणतात की मी खूप चांगली लिस्नर आहे. हो पक्का, मी कोणालाच नाही सांगणार. ओ गॉड. मी 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 कळवते तुला हा. पक्का सांगते. येस येस. ओके बाय बाय. या. कोण होतं ग? माझी फ्रेंड होती. कोणती फ्रेंड? तीच ती अंशू. मला नक्की फ्रेंड ना? का दुसरं कोणी आहे? मग तू ना उगाच डाऊट घ्यायची गरज नाहीये हा. तू फार गुलुगुलू बोलत असतेस तू. डोकं वगैरे खात नाही मी तुझं. माझं लक्ष आहे तुझ्यावर. किती गुलगुलू बोलत होते तिच्याबरोबर? गुलू गुलू नव्हते बोलत. आम्ही असंच आम्ही खूप बेस्ट फ्रेंड्स आहोत. त्याच्यामुळे तुला नाही कळणार. बघितलंय तुला. मला माहिती आहेस तू कशी आहे ती. कळलं ना? मला हे नको करूस तू. मॉम, इकडे बघ ना. टेन्शन दिसत नाही का तुला माझ्याकडे बघून? अंशू बेटा, हे टेन्शन तू स्वतःवर ओढून घेतलंयस नेहमीप्रमाणे. आणि ज्यात तू आम्हालाही ढकललंयस नेहमीप्रमाणे. मग हे टेन्शन कधी संपणार मॉम? कधी संपणार? अंशुमन साहेब, मला माहितीये तुम्ही माझ्यावर रागवलात, पण आज तुम्ही आपल्या बाळाच्या जीवावर उठलात. स्वानंदी वहिनी आल्या नसत्या तर तुम्ही खरंच मारून टाकलं असतं का आपल्या बाळाला? हे कोणतं रूप आहे तुमचं? ह्या अंशुमन साहेबांना तर मी ओळखतच नाहीये. लवकरच मम्मा. त्यावरचं औषध सापडलंय मला. ग्रेट. मग अप्पी, तुला माहितीये ना काय करायचंय? मसाला दूध करायला घे. येस मम्मा, आलेच मी. अंशू बेटा, तुला माहितीये ना काय करायचंय? येस मॉम. मग शांत डोक्याने काम कर आता. अंशू बेटा, स्माइल. देवा, मला माहितीये माझ्याकडनं ना खूप मोठी चूक झालीये. तू मला शिक्षा कर. मी आयुष्यात ना तुझ्याकडे काही मागणार नाही. पण अंशुमन साहेबांना प्लीज समजाव. त्यांना कळू दे की ह्या बाळाला त्यांच्या नावाची आणि त्यांच्या प्रेमाची खूप गरज आहे.
साहेब तुम्ही प्लीज मला मारू नका प्लीज प्लीज मी काही नाही केलं मी फोटोशी चिंगी का हळू मी नाही मारणार आहे तुला प्रॉमिस शांत हो ग पण हे बघ या कंडिशन मध्ये स्ट्रेस घेणं चांगलं नाहीये तुझ्यासाठी आणि खूप घाबरवलं ना मी तुला सॉरी तुम्ही माझा जीव घेणार होते वेडी आहेस का तू स्वप्नात पण मी असा विचार नाही करू शकत पण माझा हा जो नॉनसेन्स राग आहे ना तो एक दिवशी वाट लावणार आहे माझ्या मनात नसताना पण मी चिडतो कोणावर पण ग सगळ्यांनी आधीच मला विलन बनवलंय तू तरी समजून घे ना प्लीज मी परत कधीच असं नाही करणार चिंगी खरंच हो खरंच केलंस ना मला माफ वहिनीने खूप लेक्चर दिलं असेल ना तुला खूप ऐकावं लागलं असेल माझ्यामुळे तुला नाही असं काही नाहीये अमोन मी का आज ओळखत नाही तिला म्हणाली असेल अंशुमन नालायक मुलगा आहे त्याच्यापासून लांब राहा खूप आधीपासूनच तिला मी आवडत नाही पण तूच सांग यार परफेक्ट कोण असतं थोडेफार दुर्गुण असतातच ना सगळ्यांच्यात तुझ्यात पण असतील आहेत की स्वतःच्या लायकीच्या बाहेर स्वप्न बघायची खूप मोठी चूक केली आहे मी पण जाऊ द्या तुम्हाला जसं वाटतंय ना तसं खरंच काही नाहीये मला वहिनी फक्त एवढंच म्हणाल्या की आता यापुढे आयुष्याचा विचार कर खूप मोठी हो खूप शिक बरोबर बरोबर बोलतीये वहिनी तू ऐकलं पाहिजेस वहिनीचा आणि आपण कमॉन चिंगी आपण एकत्र कधीच नाही येऊ शकत ही फॅक्ट आहे आपण दोन वेगळ्या जगातली माणसं आहोत चिंगी मला माहिती आहे साहेब पण मी एकटी असते ना तर हे दुःख खिळून पण टाकलं असतं पण मी एकटी नाहीये ना माझ्या पोटात बाळ आहे आपलं तुम्ही निदान त्याच्याकडे तरी पाठ फिरवू नका ना डन नाही फिरवणार खरंच हो चिंगी बरोबर आहे तुझं हे आपलं बाळ आहे आणि माझी जबाबदारी प्रॉमिस फक्त तुला एक शेवटचं काम करावं लागेल बाळासाठी तुम्ही जे बोलाल ते करायला तयार आहे मी समरदादाला कॉल कर आणि सांग की तुला माझ्याशी लग्न नाही करायचं पण तुला बाळाची शपथ आहे चिंगी दादाला दुसरं काहीच सांगायचं नाही